राष्ट्रवादी काँग्रेसच्या बद्दल बोलायचं झालं तर राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष पूर्णपणे अजित पवार यांच्या प्रतिमेवरती उभा असलेला हा पक्ष होता. आत्ताच्या घडीला त्यांच्या दिशा एका बाजूला दोन राष्ट्रवादी एकत्र येऊन चिंतेत टाकून आणि दुःखाच्या डोहात लोटून गेलेली आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आणि ते विद्याप्रतिष्ठानच्या प्रांगणात अगदी थोड्याच वेळात पोहोचतील. खरं तर विमान आपल्या लाडक्या दादांना शेवटचं पाहण्यासाठी, त्यांना शेवटचा निरोप देण्यासाठी लाखोंचा जनसमुदाय उसळलेला आहे. दुसरीकडे दृश्य आपण पाहतोय, अजित पवार यांची ही अंत्ययात्रा सुरू झालेली आहे आणि त्यांची अंत्ययात्रेत देखील कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी. आदिवासींचा प्रचंड मोठा एक जमाव समर्थकांचा थोड्या वेळापूर्वी इथं दाखल झाला आणि त्यांना असं वाटत होते की दादा त्यांच्यातले आहेत, त्यांच्या घरातले आहेत आणि त्यामुळे सासुरवाडीला ही सगळी मंडळी दादांना ज्या पद्धतीनं निरोप देत आहेत त्यामुळे त्यांचं जे व्यक्तिमत्व होतं, प्रतिमा होती ती जनसामान्यांचं हे सर्व त्यांच्या आत्म्याला शांती मिळण्यासाठी आणि शोक सभा आणि श्रद्धांजली वाहण्यासाठी आपण इथं जमलो आहोत. माननीय दादांना जेव्हा दादांचा अंत्यसंस्कारासाठी अग्नी लावल्या जाईल त्यावेळेस आपण सर्वांनी उभं राहून त्यांना सामने सलामी द्यायची आहे. आपली शेवटची सलामी त्यांना निरोपाची द्यायची आहे. धन्यवाद. काल सकाळी 9:15 दरम्यान भ्रमणध्वनीवरून मेसेज आला, दादांचा अपघात झाला. मनाला न पटणारी गोष्ट. लगेच मी सुधीर देशमुख यांना फोन लावला. ही बातमी खरी आहे काय? सुधीर देशमुखांनी होकार दिला आणि मन सुन्न झालं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय नेते, महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार, ज्यांचं नाव प्रत्येकाच्या हृदयामध्ये दादा या नावानं कोरलं गेलं, ते आपल्यातून निघून गेले. ही बातमी जेव्हा माणसाच्या मनामध्ये आली तेव्हा कुठंतरी असं वाटलं की हे खोटी तर नाही ना, अफवा तर नाही ना. कारण दादा आपल्यामधून निघून जाणे ही माणसाला न पटणारी गोष्ट. कारण प्रत्येकाच्या मनामध्ये दादांनी आपलं घर निर्माण केलं. ज्याप्रमाणे दादावर प्रेम करणारी जनता होती त्याचप्रमाणे दादांचं देखील प्रत्येक माणसावर प्रेम होतं. लहानातल्या लहान कार्यकर्त्याला ते जवळून बोलावत ओळखत होते आणि त्यांच्या सुखदुःखाच्या संदर्भात चर्चा करत होते. मागील 1.5 महिन्यापूर्वी आम्ही मुंबईला गेलो. त्यावेळेस दादांना मी एक निवेदन दिलं की बुद्धगया मुक्ती आंदोलनाचा कार्यक्रम आहे, त्या ठिकाणी महाराष्ट्रातून भरपूर लोक जातात. त्या ठिकाणी महाराष्ट्र शासनाच्या वतीने एक महाराष्ट्र सदन निर्माण व्हावं अशी मी दादांना विनंती केली. तेव्हा दादांनी लगेच माझ्या खांद्यावर हात ठेवला
आणि तुझी ही मागणी लवकरात लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल असे म्हणणारे दादा हे आपल्यामधून निघून गेले. मनुष्य जीवन जगत असताना जन्माला येतो, मरण पावतो, हा सृष्टीचा नियम आहे. परंतु जीवन जगत असताना आपण कसे जगलो, किती जगलो आणि कशासाठी जगलो हे महत्वाचं असते. आणि दादांनी त्यांच्या जीवनामध्ये हे सर्व दाखवून दिलं. ज्यांचं झालं ते बाजूला चपला बिपला काढा जरा साईडला. कृपया एका बाजूने रांग लावून यावा, मधात कोणी थांबू नये. कृपया सहकार्य करा. दादांची शिस्त. हळूहळू करूया. अतिशय एका रांगेत आरामात निवांत सर्वांना श्रद्धांजली द्यायची आहे. नेते व लाडके उपमुख्यमंत्री कार्यकर्त्यांचे प्रेरणास्थान आदरणीय दादा आज आपल्यातून अचानक निघून गेले. त्यांना मी आज माझ्यातर्फे, माझ्या परिवारातर्फे व प्रभाग क्रमांक 2च्या समस्त नागरिकांतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली.